नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विशेष यासाठी की व्यक्तिंचं नातं असतं, गावागावांचं नातं असतं, तसंच काही गोष्टींचंही आपलं नातं असतं. आणि तसंच काहीचं नातं आमचं आणि वेदचं तयार झालेलं आहे. वेद म्हणजे काय याबद्दल मी बोलणारच आहे, पण तत्पूर्वी या आजच्या तरुणाईचे मस्त तराणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी, IPHच्या सहकारी सुखदा चिमोटे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ICAIच्या औरंगाबाद शाखेचे चेअरमन CA विजय राठी, CA पंकज कलंत्री सेक्रेटरी, CA रोहन आचलिया ट्रेजरर, चेअरपर्सन विकासा रेणुका देशपांडे, TCS संस्थेचे अध्यक्ष विंग कमांडर उल्हास केकरे, मुख्याध्यापिका सौ शैलजा केकरे, औरंगाबाद वेद कमिटी मेंबर्स, TCSचे शिक्षक आणि पालक आणि सगळ्यात विशेष म्हणजे विद्यार्थी, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टरांचा परिचय म्हणजे मोठं काम होतं तरी ही झलक थोडीशी देते. डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला आणि त्याबाहेरही माहीत असलेले एक कुशल मानसोपचार तज्ञ, प्रभावी वक्ता, समुपदेशक, सामाजिक प्रश्नांचं भान असणारे, उत्तम नाटककार, लेखक, एक कवी, गायक, वादक आणि निष्णात व्यवस्थापक आणि एक प्रशासकही. ही यादी अशीच पुढे वाढत जाईल. ठाण्यातील IPH म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही संस्था, पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संघटक, मनोविकास करणारे, शहाण्यांचे सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख असणारे आणि वेद व्यवसाय प्रबोधन परिषदेचे सर्वेसर्वा डॉक्टर आनंद नाडकर्णी, अशी यांच्या परिचयाची ही झलक. आपलं स्वागत आहे सर. डॉक्टर नाडकर्णी आणि TCH हे नातं खूप जुनं आहे. म्हणजे TCH आणि IPH या दोन्ही संस्थांमधलं शेवटचं अक्षर H आहे. H म्हणजे एकीकडे हेल्थ आणि दुसरीकडे होम. म्हणजे थोडक्यात काय तर हेल्दी होम करण्यातला दुवा आम्हाला वेद रूपाने मिळालाय. आनंददायी आणि अर्थपूर्ण शिक्षण असणारी किंवा हे ब्रीद असणारी आमची टेंडर केअर होम. शैलजा केकरे मॅम आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी एकदिवसीय कार्यशाळा म्हणजे पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी म्हणून हळूहळू औरंगाबाद शहरात सुरू केल्या आणि त्यातच वेदचं ज्ञानबीज औरंगाबाद शहरात रोवलं गेलंय. हसत खेळत शिक्षणाचा वसा घेतलेले शाळेचे अध्यक्ष विंग कमांडर उल्हास केकरे आणि मुख्याध्यापिका सौ शैलजा केकरे, शाळेचे काही पालक आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन वेद परिषदेचं आयोजन सुरू केलं. वेद म्हणजे नक्की काय तर व्होकेशनल एज्युकेशन डिरेक्शन अँड हार्मनी, म्हणजेच दिशा आणि लय. या उपक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना घेऊन त्यांच्या भविष्याची दिशा दाखवणारा हा एक कार्यक्रम. वेद ही एक चळवळ म्हणता येईल. आजच्या नवीन पिढीला नवकल्पना देण्याची आणि त्यांच्यातील शक्तीला जाणण्याची. वेद हा ज्ञानसंस्कार आहे. केवळ परिषद न ठरता यातून जीवनमूल्यही मिळतात. वेदने मला काय दिलं असा जर मी विचार केला तर वेदने मला मान्यवरांचे विचार दिले आणि संवाद कौशल्याचा संस्कारही दिला. ठाण्यासह 7 शहरात वेदचं आयोजन केलं जातं आणि वेदच्या या सप्तर्षीत औरंगाबाद शहरही आहे. एक उत्तम इव्हेंट मॅनेजमेंटचा नमुना म्हणून वेदचं नाव घेता येईल. प्रत्येक वर्षी वेदचं एक सूत्र असतं. त्या सूत्राभोवती सर्व सत्र जोडलेली असतात आणि यावर्षी औरंगाबाद वेदचं सूत्र आहे दिल की सुनो या दिमाग की. आणि योगायोग असा झालाय की दिमाग वालों ने ये हॉल हमें आज दिया है दिल की बात सुनने के लिए. म्हणजे CAचं क्षेत्र हे दिमाग वालं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आणखी एक वेदची खासियत म्हणजे त्याची गाणी. ही सर्व गाणी डॉक्टरांनी स्वतः लिहिली आहेत. डॉक्टरांच्या अस्सल कविमनाची झलक यात तुम्हाला मिळेल. वेदच्या सूत्राला अनुसरून सहजतेने स्फुरलेली ही गाणी आम्हा TCH करांच्या तोंडपाठ आहेत. या गाण्यासाठी TCHचा कॉयर अगदी तयार झालाय. मागच्या वर्षी डॉक्टरांनी या गाण्याची एक विशेष मैफल आयोजित करण्याची कल्पना मांडली होती आणि ठाणे वेदचं सूत्र असल्याप्रमाणे इच्छा ते पूर्ती हा प्रवास झालाय माझ्या मते.
आज तरुणाईचे मस्त तराणे या सुरेल मैफिलीत आपणास याची प्रचिती येईल. त्यातील काही निवडक गाण्यांवर नृत्याविष्कारही आपणास बघायला मिळेल. डॉक्टर असं म्हणतात की नृत्य म्हणजे जिभेचं मौन आणि सर्वांगाचं बोलणं. तर त्याचंही तुम्हाला एक छोटीशी झलक आज बघायला मिळेल. द सॉन्ग ऑफ लाईफ, तरुणाईचे मस्त तराणे, स्फूर्ती आणि आत्मविश्वास देणाऱ्या वेदगीतांची ही मैफल. गीत, संगीत, निरूपण डॉक्टर आनंद नाडकर्णी. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करूया. त्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर आनंद नाडकर्णी, ICAIचे औरंगाबाद शाखेचे चेअरमन CA विजय राठी, CA पंकज कलंत्री, CA रोहन आचलिया, चेअरपर्सन विकासा रेणुका देशपांडे, TCS संस्थेचे अध्यक्ष विंग कमांडर उल्हास केकरे आणि मुख्याध्यापिका सौ शैलजा केकरे यांना. ही ज्ञानज्योत अशीच अखंड तेवत राहू दे. मी TCSचे अध्यक्ष विंग कमांडर उल्हास केकरे सरांना विनंती करते की पाहुण्यांचं स्वागत करावं, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. ICAIच्या औरंगाबाद शाखेचे चेअरमन CA विजय राठी, CA पंकज कलंत्री, CA रोहन आचलिया, चेअरपर्सन विकासा रेणुका देशपांडे, धन्यवाद. मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते. वेद फाउंडेशन, टेंडर केअर होम आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया औरंगाबाद ब्रांचतर्फे आणि वेद संस्थेचे अभिनंदन करते त्यांच्या विविध उपक्रमाबद्दल आणि त्यांचा धन्यवाद. त्यांनी आमच्याच घरी आम्हाला पाहुणे करून आम्हाला आमचा सत्कार केल्याबद्दल परत एकदा थँक्स. तर मी मी CA रेणुका देशपांडे. I welcome you all on behalf of Aurangabad branch of WRC of ICAI. तुमच्या गाण्यांच्या कार्यक्रमात आम्ही तुम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये आला आहात आणि या संधीचा आम्ही फायदा घेत तुम्हाला पण वाटत असेल की CA करिअरबद्दल उत्सुकता असेल, म्हणून या संधीचा फायदा घेत आम्ही हा एक करिअर काउन्सिलिंगचं छोटंसं प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. खास करून स्टुडंटसाठी मला वाटतं ते तयारीमध्येच आहे, तर तुम्ही पालकांनी ते बघून त्यांना प्रोत्साहित करावं CA करिअरसाठी. मी सर्वांचं स्वागत करते for this career counseling program through which we'll give you information about CA course. And I welcome you to this Tale of Art infrastructure ICAI Bhavan. You must have liked it, and I must tell you that our institute, Institute of Chartered Accountants of India, values its student most and strive to provide the best infrastructure opportunities and exposure. Hence, this infrastructure is built only by keeping in mind of our students. This auditorium, we have ITT lab, reading room, and various other classroom.
So, you people, to encourage you to become part of, you must have eager to be, your students must have become part of it to join our CA course. I don't know how many of you decided about a career of your children. Still, this is the right time to choose career. At our time, there are very few limited options to choose a career, and but now scenario had changed. You have numerous options for that. But still, I just want to tell you that CA is just such a dynamic and promising career that once these two magical words CA has get added to your name, it will give you fulfillment, it will give you independence, it will give you respect, name, fame, and of course a bright and challenging career. So, do you want to know more about CA career? Let's start it. PPT. CA is the best career option in all respects. Whether it's to be opportunity-wise, cost-wise, time-wise, or remunerative. Actually, in a school life, we don't have commerce-related subjects, which may create in the interest in the mind of interest in the mind of students about subjects of our commerce-related subject. So, but if you join our CA course, I will assure you, you will also enjoy our topics like accounts, taxation, costing, etc. I have found them more interesting than maths and science, and I'm sure if you taught the same, you will love and enjoy the subjects. So first me tell you about our institute. It is a statutory body, Institute of Chartered Accountants of India, established under an Act of Parliament, Chartered Accountants Act 1949, for regulating the CA course. The institute, which functions under the administrative control of Ministry of Corporate Affairs, Government of India, has 5 regional councils and 146 branches in India. Aurangabad is one of such branch, and also have branches in out of India also. It is founded 65 years ago. It has with around 1700 members only, and has grown up to cross the mark of 2.4 lakhs members and 8 lakh students as of now. And through Board of Studies, this is our premier education wing, which provide a strong foundation of knowledge, skills, and professional values that enable students to grow as wholesome professionals. So, why CA? Why CA is to choose as a career? It is the best and unique career option in all respects. It has worldwide opportunities, not only in India. It is a global career. We have our Indian Chartered Accountants has impressive presence throughout the global, holding eminent position. Many multinational companies prefer Indian CAs for their expertise in international taxation and international standards. It is the most dynamic, promising, and challenging and remunerative profession. It is growing fast, and it's spread over its wings in the horizon. And CA today are performing multifarious roles in the field of business, finance, corporate management, and demand of CAs is increasing at amazing rate. In the present time, there is no such field where CA have not any diversified role. So CA is the best. It is the best career as compared to others. After becoming CA, you can have many options. Like you can have your independent practice,
You can offer management consultancy services, or you may opt for job in industry or in government sector also. So if you want to set your independent practice, you may start as a proprietor or may join any other firm, or may as a partner, as staff member. CA has been entrusted with the substantial responsibility of complying with various provisions. Like he do audits of many income tax assessees, bank audits, stockbroking. He also work as tax advisor. He can also represent his clients before government agencies, and risk management and internal audit are also growing areas of professional practice. Another area is management and consultancy service. A chartered accountant play a vital role in assisting business in to improve the use of their resources, increase their efficiency, and achieve their objectives. As a management consultant, CA can identify, evaluate, and recommend the ways to increase revenue and reduce the operating cost, analyze operation, and suggest changes. It may include financial management, planning, market research, budgetary, personal equipment, and quality audit, and so many. Or otherwise, he may join in industry, or may also join a government organization. So this is how to become a CA. It is in summary. First, you have to give CPT exam, then IPCC. CPT, IPCC, and final are 3 stages. We'll come to this TD after individual next another series. These are 3 stages: CPT, IPCC, and final. For CPT course, CPT course, a student who has passed 10th standard examination can enroll for CPT course. Then he can appear for 12th standard exam, and after appearing after that he can appear for CPT exam. And after qualifying 12th, after passing 12th exam, and after qualifying CPT, then he can join another stage, that is IPCC. For CPT course, registration fees is just 6,000. After this registration, it will give self-study material to you. Then you can, after giving 12th exam, you will give CPT exam and qualify CPT exam. For giving CPT examination, you should appear for class 12, or minimum 2 months registration is required. And CPT examination, you have 4 subjects, like fundamental accounting, mercantile law, general economics,